पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकरला सीबीआयने अटक केली आहे। भाऊसाहेब आंधळकरने पोलीस खात्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती। तळेगाव दाभाडे 13 जानेवारी 2010 मध्ये सतीश शेट्टी यांची हत्या करण्यात आली होती। मात्र 6 वर्ष उलटल्यानंतरही सतीश शेट्टींचे मारेकरी मोकाट आहेत। सीबीआयच्या पुण्यातल्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेकडे हा तपास होता। मात्र जानेवारी 2015 पासून हा तपास सीबीआयच्या गुन्हे शाखेकडे देण्यात आला। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, भाऊसाहेब आंधळकर याला या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे। कोण आहे भाऊसाहेब आंधळकर, त्यांची काय भूमिका होती या सगळ्या प्रकरणामध्ये, सविस्तर सांगाल? हेमाली, सतीश शेट्टी हत्या प्रकरणात सीबीआयने भाऊसाहेब आंधळकर यांना अटक केल्यानंतर या तपासामध्ये, या केसच्या तपासामध्ये सीबीआयला मोठा यश किंवा मोठा ब्रेक थ्रू मिळाला असं म्हणावं लागेल। तसंच ही केस किंवा हा तपास एका नवीन वळणावरती आलाय असं म्हणावं लागेल। सीबीआयकडे हा तपास येण्यापूर्वी पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये भाऊसाहेब आंधळकर कार्यरत होते आणि ते स्वतः देखील सतीश शेट्टी हत्येचा तपास करत होते। भाऊसाहेब आंधळकर यांनी आणि त्यांच्या टीमनी सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणात काही आरोपींना अटक केली होती। त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आलेलं होतं आणि त्यांची रवानगी जेलमध्ये देखील करण्यात आलेली होती। त्यांच्यावर चार्जशीट देखील दाखल झाला होता। मात्र जेव्हा सीबीआयकडे हा तपास आला त्यानंतर ही सर्व चक्र उलटी फिरलेली आहेत। आधीचे जे आरोपी होते ते खोटे आरोपी आहेत, चुकीचे आरोपी आहेत असा संशय सीबीआयने व्यक्त केला। त्यांना सोडून द्यावं असंही कोर्टाला विनंती केली। कोर्टाने त्या आरोपींना सोडूनही दिलं आणि त्यानंतर सीबीआयनं स्वतः आंधळकर हेच या हत्ये प्रकरणात संशयित आहेत असं जाहीर केलं, असं घोषित केलं। आणि सीबीआयनं जो क्लोजर रिपोर्ट मावळ कोर्टामध्ये दाखल केला होता त्यातही आंधळकर यांचा संशयित म्हणून उल्लेख आहे। त्याचबरोबर आंधळकरांचे इतर सहकारी जे होते त्या काळचे एपीआय, पीएसआय आणि त्यांचा इतर स्टाफ यांना देखील संशयित करण्यात आलेलं होतं। त्यांच्याबरोबर काही उद्योजकांना आणि काही स्थानिक गुंडांना देखील सीबीआयने या प्रकरणामध्ये संशयित केलं होतं। आणि त्यानंतर हा जो तपास आहे सीबीआयने बंद केला होता। हा तपास बंद केल्यानंतर हायकोर्टाच्या आदेशानं हा पुन्हा सुरू झाला आणि हा तपास आधी सीबीआयची पुण्याची जी अँटी करप्शन विभाग होता, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, त्यांच्याकडे होता। तिथून हा तपास हायकोर्टाच्या आदेशानं दिल्लीच्या क्राईम ब्रांचकडे, सीबीआयच्या दिल्लीच्या क्राईम ब्रांचकडे वर्षभरापूर्वी हा तपास साधारणतः वळवण्यात आला आणि त्यांचं हे यश आहे आणि त्यांनीच आंधळकरांना अटक केलेली आहे। सीबीआयने आंधळकरांवरती काय आरोप ठेवलेले आहेत किंवा काय संशय ते जर आपण पाहिलं तर खोटे आरोपी उभं करणे, खोटे पुरावे, जे आरोपी अटक केले होते त्यांना अटक करण्यासाठी खोटे पुरावे उभं करणं, त्याचबरोबर आंधळकर जे आरोपी आहेत ते आरोपी आणि त्या जे संशयित आरोपी आहेत ते आरोपी आणि IRB ज्या कंपनीचं नाव येत होतं त्यांचे मोबाईल कम्युनिकेशन या सर्व सतीश शेट्टी हत्येच्या प्रकरणाच्या दरम्यानच्या काळात, हत्या होण्यापूर्वी काही महिने आधी आणि हत्येनंतर यांचं कम्युनिकेशन होत होतं असं सीबीआयने त्यांच्या क्लोजर रिपोर्ट मध्ये म्हटलेलं आहे। म्हणजेच एकूण सीबीआयचा जो रोख होता तो आंधळकर, त्यांच्या टीमकडे, पोलिसांकडे आणि काही उद्योजकांकडे होता आणि या अटकेनं 6 वर्षानंतर का होईना सीबीआयला किंवा हा तपास एका महत्त्वाच्या टप्प्यावरती आलाय असं म्हणावं लागेल। आणि इथून पुढे आता जशी आंधळकरांना अटक झालेली आहे त्याचप्रमाणे इतर जे संशयित सीबीआयने केलेले आहेत त्यांना अटक केली जाते का, पुढे प्रकरण कुठल्या टप्प्यावर जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हेमाली, नक्की धन्यवाद नितीन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।